मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवायचं असेल परंतु यासाठी तुमचा पुरेसा बजेट नाही, तर राज्य सरकारने आता राज्यात नवीन सोलार स्मार्ट योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला असून या योजनेअंतर्गत तुम्हाला पीएम सूर्यघर योजनेच्या अतिरिक्त अनुदान तुम्हाला राज्य सरकार देणार आहे। त्यामुळे या योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणकोणता क्रायटेरिया आहे आणि अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा मित्रांनो। तर मित्रांनो, राज्यातील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे पारंपरिक विजेची मागणी दिवसेंदिवशी वाढत आहे। या विजेची निर्मिती प्रामुख्याने कोळसा, पेट्रोलजन्य पदार्थ, नैसर्गिक वायू, ऊर्जा संसाधनापासून होत आहे। सदर ऊर्जेची संसाधने मर्यादित स्वरूपात असून भविष्यात संपुष्टात येणार आहेत। अशा ऊर्जा स्रोतांचा बेसुमार वापर केल्याने हवेच्या प्रदूषणात मोठी भर पडत आहे। यामुळे वैश्विक तापमानात वाढ आणि पर्यावरण बदलाचा अनिष्ट परिणाम सर्वांना सोसावा लागत आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने आता आणखीन एक स्मार्ट सोलार योजना राज्यात राबवण्याचा निर्णय। राज्यातील नागरिकांना आपल्या छतावर सोलर रूफटॉप बसवण्यासाठी अजून आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार करणार आहे। आता या स्मार्ट सोलार रूफटॉप योजनेची निकष काय ठेवण्यात आलेले आहे, तर ज्या वीज ग्राहकांचं वीज वापर वर्ष 2025 ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मधील कुठल्याही महिन्यात 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असे ग्राहक या योजनेस भाग घेण्यास पात्र असतील। म्हणजे तुमचं जरी महिन्याला 100 युनिटपेक्षा कमी वीज ही खर्च होत आहे तर अशा जे ग्राहक असतील तर असे ग्राहक या सोलर रूफटॉप योजनेसाठी पात्र असतील। आणि हा जो क्रायटेरिया आहे तर तो काय आहे, तर ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 मध्ये तुमचं एकही महिन्याचं वीज जे खर्च वीज आहे तर ती 100 युनिटपेक्षा जास्त असता कामा नये मित्रांनो। त्यानंतर फक्त सिंगल फेज वीज ग्राहकच या योजनेत भाग घेण्यास पात्र असतील। त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र्य रेषेखालील ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवावी। त्यानंतर डिसेंबर 2025 पर्यंत योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांची संख्या 1,54,622 पेक्षा कमी असल्यास सदर कोटा 100 युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी वळवण्यात अधिकार हा महावितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मंडळांना राहील मित्रांनो। तर ओव्हरऑल काय आहे, जे मित्र दारिद्र्य रेषेखालील असतील तर त्यांना या योजनेमध्ये लाभ घेण्यास ते पात्र असतील। त्यानंतर ज्यांचं महिन्याला 100 युनिटपेक्षा कमी वीज खर्च होत असेल तर असे परिवार सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत। आता या योजनेचे निवडीचे निकष कशा पद्धतीने देण्यात आलेले, तर ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असणं गरजेचं आहे। ग्राहकांच्या कुटुंबाचे छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा तुम्ही लाभ घेतलेला नसावा मित्रांनो। त्यानंतर इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल। राष्ट्रीय पोर्टल म्हणजे पीएम सूर्यघर योजनेचं जे पोर्टल आहे त्याच्यावर तुम्हाला अर्ज करावा लागेल। त्यानंतर वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणं देखील आवश्यक आहे। तुमच्यावर जरी पहिले वीजचं काही पेंडिंग बिल असतील तर ते चालणार नाही, तुम्हाला ते बिल क्लिअर केलेले असणं गरजेचं आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर अर्ज करण्यासाठी महावितरण पोर्टलवर ऑप्शन उपलब्ध होऊन जाईल मित्रांनो। आता याबाबत काही महत्त्वपूर्ण अपडेट सुद्धा पुढे येणार आहे, ती अपडेट मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो। लवकरच अर्ज करण्यासंबंधित अपडेट ही येणार आहे मित्रांनो, ती अपडेट मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका।